तुम्हाला सांगते, एकादशी झाल्यापासून पंढरपूरला अजिबात मोठा पाऊस झाला नव्हता आणि 2 दिवस झाले मस्त असा भन्नाट पाऊस चालू झालेला आहे. आणि आता बाहेर तर गारेगार वातावरण आहे म्हटल्यानंतर घरामध्ये काहीतरी गरमागरम हे झालंच पाहिजे. तर इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये घातलं थोडंसं ज्वारीचं पीठ. ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी काहीच हरकत नाही. यामुळे काय होतंय, हा पदार्थ जो बनवतोय ना तो अगदी कुरकुरीत होतोय. पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणारच आहे का आपण ज्वारीचं किंवा तांदळाचं पीठ वापरायचं. तर इकडे आपण हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे, ओवा हातावरती क्रश करून घातला, थोडेसे आपण यामध्ये तीळ घातले. तर बघू शकता चवीपुरतं मीठ सुद्धा घातलेलं आहे यामध्ये. अगदी हलकंसं लाल तिखट घालायचं. मिरची जर जास्त तिखट असेल तर लाल तिखट नाही घातलं तरी काहीच हरकत नाही. हां, हळद मात्र वापरायची नाही. आणि कोथिंबीर घातली हिरवीगार. आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, थोडं थोडं पाणी घालून हातानेच याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि हे पीठ असं मस्त असं मळून घ्यायचं. बघा, थोडं थोडं पाणी घालून मस्त असं पीठ मळून घ्यायचं. तर काय सांगू, मस्त असं बाहेर गार वातावरण झालेलं आहे आणि घरामध्ये तर अगदी गरमागरम काही तर खायची इच्छा झाली, म्हणून हा भन्नाट असा पटकन बनणारा पदार्थ बनवायला सुरुवात केली. तर मस्त बघू शकता इथे आपलं गुठळ्या मोडत मोडत पीठ मी भिजवून घेतलेलं आहे. आणखीन सुद्धा थोड्याशा गुठळ्या आहेत, तर त्याला व्यवस्थित असं गुठळ्या मोडून घ्यायच्या. बघा, पीठ हातानेच मळायचं, कारण हाताने मळलेल्या पिठाला ना गुठळ्या अजिबात होत नाही. चमच्याने जर पीठ मळायला गेलात ना तर गुठळ्या होतात. तर तुम्ही पेटणीने सुद्धा पीठ मळू शकता. तर थोडंसं मीठ कमी वाटतंय मला, त्यामुळे मी थोडंसं आणखीन मीठ घालते यामध्ये आणि आणखी थोडंसं पाणी घालते. तर इथे बघा भज्याच्या पिठा इतपत पीठ पातळ केलेलं आहे मस्त. तर आपले इथं भज्याचंच पीठ मळून तयार झालेलं आहे. तर इथे मी आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीचे भजे तुम्हाला दाखवते, एकदम कुरकुरीत असे. तर इकडे आपलं पीठ मळून झालेलं आहे. या पिठाला भिजत वगैरे काहीही ठेवायचं नाही आहे. पिठाला का भिजत ठेवायचं नाही आहे, तर आपल्याला भजे जर कुरकुरीत खायचे असतील तर इन्स्टंट पीठ मळायचं आणि लगेच भजे कुरकुरीत करायचे. तर तुम्ही गाड्यावरचे ज्यावेळेस भजे खाता त्यावेळेस भरपूर कुरकुर असतात. तर ते कुरकुरीत का असतात, इथं मी 2 ब्रेड घेतले, त्याचे तुकडे केलेले आहेत, छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ब्रेडचे, बघू शकता. आणि इकडं गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आपलं इथे मी ब्रेडचे तुकडे करून घेतले. तेल बघूया तर आपण चांगलं गरम झालंय की नाही ते. तर थोडंसं पीठ भिजलेलं आहे, ते आपण थोडंसं पीठ, 1 थेंबभर पीठ या तेलामध्ये टाकून बघितलं. बघा, तर आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण कट करून घेतलेले जे ब्रेडचे तुकडे आहेत ते टाकायचे आणि पिठामध्ये व्यवस्थित असे बुडवून तेलामध्ये सोडायचे. बघू शकता, तुम्हाला जरी हाताने टाकायचे असतील तर हाताने सुद्धा टाकू शकता. मी इथे चमच्याचा वापर करते. तर बघा, पीठ अगोदर भिजवून घेतलं, नंतर हात स्वच्छ धुवून घेतले आणि इथं आता मी चमच्यानेच सर्व भजे तळून घेते. तर इथं आपण स्मॉल ब्रेड पकोडा करतोय. बघू शकता, एकाच ब्रेडचे मी इथं 4 तुकडे करून घेतलेले आहेत. आणि तुम्हाला सांग, ब्रेड पकोडे आहेत ना खूप खायला भन्नाट लागतात, खूप क्रिस्पी होतात. फक्त आपण ब्रेड पकोडे तळताना गॅसची फ्लेम जी आहे ती फुल ठेवायची आहे, लो फ्लेमवर पकोडे तळायचे नाहीत. तर इथं मी स्मॉल ब्रेड पकोडे तळते आहे. तर मस्त असे जेवढे कढईमध्ये मावतील तेवढे मी इथं ब्रेडचे तुकडे ऑलरेडी टाकलेले आहेत मस्त. तर पहिलाच हा घाणा असल्यामुळे थोडंसं खाली चिटकून बसतं, कारण पहिल्यांदा ज्यावेळेस आपण कुठलाही पदार्थ तळत असलो ना तर खाली हलकंसं त्याला बुडाला चिटकून बसतोच. तरी बघू शकता मस्त. तर पावसाच्या गारेगार वातावरणामध्ये घरामध्ये मस्त असे गरमागरम इथं ब्रेड पकोडे तयार होत आहेत. तर बघा, थंड वातावरण झालं की काहीतरी गरमागरम खायची इच्छा ही आपोआप होतेच. नाही म्हटलं तरी आपलंही जिभेला थोडंसं पाणी सुटतंच. आणि जिभेला खायची इच्छा आहे म्हटल्यानंतर आपल्याला जिभेचे चोचले तर पुरवावेच लागतील. तर मस्त असे इथं आपले ब्रेड पकोडे तळून तयार होत आहेत. बघू शकता. आता कुठल्याही पद्धतीचा आपण भजे बनवतो ना त्यावेळेस तुम्ही ना यामध्ये हळद घालायची नाही. हळद घातल्यामुळं काय होतं, तर आपले जे भजे असतील कुठल्याही प्रकारचे आपण भजे बनवतो तर ते भजे ना जास्त वेळ कुरकुरीत तळायचे असतील तर जास्त वेळ तळण्यासाठी आपण ज्यावेळेस तेलामध्ये ठेवतो तर अगदी ते काळपट होतात. त्यामुळे शक्यतो आपण ज्यावेळेस
पकोडे करतो, भजे करतो त्यावेळेस आपण या पिठामध्ये हळद वापरायची नाही. आणि हो, यामध्ये मी अगदी चिमूटभर सोडा वापरलेला आहे. सोडा जरी नाही वापरला तरी काय हरकत नाही आहे. तर इथे आपला पहिला घाणा तळून तयार झालेला आहे. बघा किती मस्त असे ब्रेड पकोडे तयार झालेले आहेत. बघा, बाहेरच्यापेक्षा घरात बनवून खाल्लेलं कधीही चांगलं. तर मस्त असे मी कुरकुरीत इथं ब्रेड पकोडा तयार केलेले आहेत. सगळे ब्रेड पकोडे इथं अशा पद्धतीनं तयार करून घेणार आहेत, तळून घेणार आहेत. मस्त खूप छान होतात. फक्त तळताना एवढीच काळजी घ्यायची आहे, फुल गॅसवर याला तळायचं आहे. तर बघा, गारेगार वातावरणात गरमागरम इथं स्मॉल ब्रेड पकोडे तयार झालेले आहेत. याच्याबरोबर हिरवी मिरची तळली तरी चालते किंवा असेच गरमागरम खायलाही खूप भन्नाट लागतात. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, पावसाळा तर चालू झालेला आहे, नक्की ट्राय करा बरं का या पावसाळ्यामध्ये तुम्ही ही रेसिपी. या अगोदर आपण आपल्या चॅनेलवरती गिलक्याचे भजे म्हणजेच घोसाळ्याचे भजे कसे बनवायचे याची रेसिपी शेअर केलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि हो मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण व्हिडिओला एक लाईकसुद्धा करत नाही. प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक करत जावा. आम्ही याच्यामागं खूप मेहनत करत असतो आणि नवनवीन पदार्थ तुमच्यासोबत दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि झटपट रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.